आणि पंचायतीमध्ये सांगत आहे. सर्वप्रथम अभिनंदन निवडणूक झालेली आहे. यामध्ये आपल्या भाजप पक्षाने अशी मुसंड अशी भरारी अशी मारलेली आहे. तर आजचा जो ऐतिहासिक निकाल लागलेला आहे याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम सर्व जनतेचे मी धन्यवाद व्यक्त करतो का ज्यांनी भाजप असन राष्ट्रवादी असन यांचा विश्वास दाखवून या ठिकाणी 15 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले. त्याचबरोबर डॉक्टर दिनेश परदेशी जो 6,000 मताच्या निवडून या ठिकाणी आले. सर्वप्रथम सर्व वैजापूरवासियाचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. एक चांगला नेतृत्व आपल्या वैजापूर शहराला लागलेले आदरणीय दिनेश गेल्या 25 वर्षापासून ते या ठिकाणी नगरपालिकेचे नगर अध्यक्ष म्हणून काम या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं आणि परत एकदा जनतेने त्यांनी या ठिकाणी निवडून दिलं आणि येत्या काळात वैजापूर शहराचा खूप मोठा कायापालट या ठिकाणी दिनेश भाऊच्या माध्यमातून व सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी होईल. अशा काय योजना आपण आणणार आहे, अजून काय नियोजन करणार आहे, जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवलेला आहे. नाही, आपण बघितलं तर या ठिकाणी ड्रेनेजचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर गॅस लाईन जी आपण बघतो मोठ्या शहरांमध्ये गॅस लाईनच्या माध्यमातून लोकांना घरगुती कनेक्शन या ठिकाणी त्याची योजना असेल, लोकांचे घरगुतीचे विषय असेल, निश्चित त्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवलं जाते. नमस्कार सर. नमस्कार. आता जे आपला जो निकाल लागलेला आहे आपल्या पक्षाने खूप अशी छान अशी कामगिरी केलेली आहे. तर याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? माझी प्रतिक्रिया अशी आहे, दिनेश भाऊचं मी माझी बाईक दिली होती 1 महिन्यापूर्वी. ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेसच मी सांगितलं होतं की दिनेश भाऊची विजयी होणार आहे. दिनेश भाऊचं 20 वर्षापासून काम आहे आणि दिनेश भाऊचं कसं आहे, त्यांचं जे घर आहे ते म्हणजे शनी शंकापुरी कोणी या कोणी बसा कोणी चहा पाणी घेता माणूस जात नाही. भाऊचा स्वभाव आणि माझे भाचे जावं पंकज दादा हो त्यांचा विकासाचं काम आहे. ते अहोरात्री कुठे बी जातात, म्हणजे विकासाचं असू दवाखान्याचं काम असू कुठं असू ते मदत करतात आणि मदतीशिवाय विजय होत नाही. हे जनतेपर्यंत जात्या जनतेचे काय प्रश्न काय आहे काय नाही हे सर्व ते समजून घेतात. अतिवृष्टी झाली त्यावेळेस सुद्धा दिनेश भाऊ पंकज दादा अविनाश पाटील गालांडे असतील, अजून कल्याणजी दांगोडे असतील, कैलास भाऊ पवार असतील, मोहन आयर असतील, आमची सर्व बीजेपीची राष्ट्रवादीची टीम कार्यरत असते. नगरसेवक बनकर साहेब यांचे बंधू प्रकाश बनकर यांचं चालू आहे.